राणी ताई अरे ताई काय झालं बाई, काय झालं बाई? कपडे दिसूनच नाही राहिले राणी ताई. गावले जायसाठी बॅग भरून ठेवली होती त्यात दिसून नाही राहिली. एवढं रडा लागते का, एवढं रडा लागते का? दिसन ना घरात ठेवली होती तर पाय ना तू कुठे ठेवली होती तू. देवा काय झालं छकुलीले, काय झालं? पण पाय बरं माय सोनी कशी जीवन राहिली बाई पोरगी. पण जीव लावला बाई तिनं, जीव लावला छकुलीले. म्हणून येते लेकरू, कोणाला जवळ केलं प्रेम दिलं तवाच येते ना, तसं येते काय? आई नाही ना, पाहिली ना पूर्ण खोलीत पाहिली आणि बॅग मी याच्यातच ठेवली होती, आपल्या कपाटात ठेवली होती तरी दिसून नाही राहिली. नसन चांगलं पाहिलं नाही त्या म्हणून दिसली नसन. आईला विचारलं का तू आल्या? आई विचारलं का तू आल्या? विचारलं ते म्हणे तू आला का सामान पाहिले का मी नौकर ऐका असं तसं म्हणे. दिसून नाही राहिली. तिथं ठेवली होती ना ताई, तिथं ठेवली चांगलं पाहिलं पण दिसून नाही राहिलं. नको नको दिसून नाही राहिली काय? चल चल मी पाहू लागतो तुले. काय काय राणी काय दिसून नाही राहिली हिचं? हो आई तिनं बॅग भरली होती ना, आम्ही गावले नेऊन देत होतो तर ते दिसून नाही राहिली म्हणते, म्हणून म्हटलं चल मी पाहू लागतो बा. असं असं ठेवली असं ना बाई कुठं? पाहि ना बाई छकुली, तूच पाहि ना त्या हातानं बरोबर. वहिनीला नको नेऊ बाप्पा, अधिक तू आई बा, अधिक म्हण का आमच्यावर विश्वास नाही का असं तसं. तू पाहि ना दिसत असन तर. पण दिसून नाही राहिली ना काकू, नाही दिसून राहिली. आता मला गावले झाले नाही भेटत, गावले झाले भेटत नाही. मिले आता इथंच राहा लागते, इथंच राहा लागते. आता काय करावं, आता काय करा? पण राणी मी तुला सांगतो, तू काही जाऊ नको, त्याच्यात पडू नको तू. मी काय म्हणतो बाई, काही लढू नको तू. तुला दिसत असेल तर पाय, जाता जाता नाही तर यालेच घेऊन द्यायला लावतो आपल्या चिंटूले. राणी इले चांगले चांगले भारीतले ड्रेस घेऊन देजो. एक दोन तिला भारीतले देतो, नॉर्मल वाले देजो. काही न घेऊन देतो तिले. पाहतो घरी, पाहतो ना घरी आई काय तर पाहतो मी, अधिक पाहतो. पाय दिसत नसेल तर राहू देजो, दिसलं नाही तर मग तयारी करतो चालली येजो. जो ड्रेस आहे तो घालून चालली येजो. अलग ठेवला असेल ना त्या जो घालायचा आहे तो ड्रेस काढून ठेवला तर म्हणून तो राहिला. काही नाही जात, मग नाही जात. आता तुम्ही म्हटल्यावर काय जातो मी तिच्या घरी, कशाला पाहतो? तिलेच पाल लावतो थोडंसं, पाय म्हणतो नाही दिसले तर मग आपण घेऊनच देऊ. बाई जाय कपडे गिपडे घालून ये, इथंच चालली आहे. हो जातो जातो, ती चांगली आहे. सारे जण माझ्या आईने होऊ शकत, शिकवून नाही चांगली होऊ शकत. जाधव मधलं माझ्या ड्रेस नाही दिसत अशी बोलली. गिरावती काकू राणी ताई किती चांगली आहे. छकुली लढू नको, डोयपूस आता काही नाही, आता काही लढू नको तू. आता नाही रडत, नाही रडत. मी जाणार होती तिच्या सोबत पाहिले तर काऊन नाही जाऊ दिलं तुम्ही मला? दुसऱ्याच्या घरी जाऊ नये. दुसऱ्याचं भांडण ते अंगावर घ्यायचं आहे का आपल्याला? आता ती पोरगी आपल्या घरी येते, आपण प्रेमा खातर तिले हे करतो जवळ, पण तिची माय म्हणून अधिक माय पोरीले बैकून दिल्ली अशी दिल्ली तुझेच नाव करत आणि साऱ्या गावभर करत. कसं आहे तू तुले मला समजू शकते, तू बा प्रेमा खातीर तिले जवळ करतो असं तसं. ते बाई आहे म्हणा वेगळीच बाई. कायले बा तिचे भांडणं आपल्या अंगावर आले, अधिक तीच बदनामी करून काहीच्या काही असं आहे का? नाही जात जाईल बा, याच्या पुढे नाही जात जाईल. नाही जात जाईल. काय माहित अशी बाई आहे म्हणून मी कायले मला असं वाटलं साधं आपलं चाललं बा. पौलाग म्हणते तर चालली होती मी पौलागाले. पण बाई असं साध्या भाई भड्याचा जमाना नाहीये. अरे साध्या भड्याचा जमाना काहीच राहिला नाहीये. हो आई हे तुमचं बरोबर आहे, हे तुमचं बरोबर आहे आई. का मला तसंच वाटलं, तिच्या मायनं तर लपवली असून, तिच्या मायनं तर लपवली असून. काही सांगता नाही गेली नाही पाहिजे म्हणून लपवली असून तिनं. त्याच्या मनात काय आहे काय नाही आपण कसं जाणार, ते लपवले का नाही लपवले, आपण कसं त्याचं नाव घेणार आहे. हो पण हे गोष्ट आहे. पण मला तर वाटून राहिले आता ते पोरगी एवढ्यानं सांगून राहिली का तिने याच्यात ठेवले दिसून नाही राहिले. आता कपाटातले तर जाईन कुठं, नीन कोण. पण मला तिच्यावर जरा शंका आहे. हो असंच असू शकते, नाही तर आहेच कोण घरी, ती एक हे आणि तिची आई. तिच्या बाबा तर दिवसभर घरीच नाही राह आणि पोरीनं कपडे कपाटात ठेवल्यावर काय उडून हे होणार आहे का, ते गायब होणार आहे का, कोणी का चोरून नेणार आहे का ते पोरीचे कपडे? असंही काही असू शकते. हो असं असू शकते. पण म्हणू नको छकुलीबाशी म्हणजे नको. कसं आहे लेकराच्या तोडून निघालं तर चांगलं नाही आहे. पण ते बाई जराशी भारीच आहे, करू शकते त्या लेकरासोबत अशी. गेली नाही पाहिजे म्हणून इले काम करायला जीवार येते ना. कशाला म्हणतो आई मी, कशाला म्हणतो जाऊ द्या. छकुली आपण असं म्हटलं म्हणून तिच्या आईला सांगा, त्याच्यावरून समजते ते तिचं काय आहे तर मनात काय नाही. आपण घेऊन देऊन राहिलो तर आता अधिक तिचा मग प्लॅन, जर तिनं जर असं केलं असं तर तिचा प्लॅन फ्लॉप होऊन राहिला ना मग. हो तिच्या मनाचं मग बरोबर होईनच नाही ना. तिला असं वाटलं असं जर तिनं असं काही केलं असं तर तिला वाटलं असं का बाईचे कपडे नाही दिसले म्हणजे गेली काय नेते काय कोणी काय घेऊन देत असते काय, असंही वाटू शकते तिले. म्हणून नाही लपवली असं तिचं तिले माहित बाप्पा गणी. हो आई असं येऊ शकतं. काय सांगता येते काही करू शकते ते आता. आणि मग तू जातं तर मग काय तयारी गिरी करा लागेल ना तुले तिला नेऊन द्यासाठी. नदी चिंटू ही तयारी गिरी करणं काय नसतं, काम करतं कर तयारी मी करतो जे राहिले आहे काम. आणि मी पाहतो बरं इले बरं लागते का नाही लागत अगदी काही काय झालं तर. आणि दवाखान्यात नेलं आता तिले तरी बरं नाही लागून राहिलं का इले. आई बरं आता सध्या गोडायचं हे होईल तेव्हाच हे होईल ना. आता काय 2-4 तासात काय बरं लागते का एकदम लागन ना ते रश्मी ताईले बरोबर बरं लागन.
इले नेऊन द्यायला जा लागते, तर मग आम्हाला 2-4 तास लागतेच ताई इले नेऊन द्यायला. तोपर्यंत काय माहिती ताईले बरं लागलं पाहिजे, नाही तर मग दुसऱ्या ठिकाणी न्यावं लागणार आपल्याला ताईले. असं जर बरं नाही वाटलं तर हो तसंच होईल ना. आता आरामही लागून ना ती एकदम कशी काय बिचारी हे होईल. थांब मी तिला जरासं दूध गीत देऊ का नेऊ, जरासं काही अशक्तपणा असं तर काही तिला विचारून त्याला ॲसिडिटी किती आहे काय, तर नाही तर कोणाकोणाला दूध चालत नाही ना, तर त्याला विचारून पहा काय म्हणते. तर दूध गीत चालत असेल तर द्या जरासं दूध गीत, तर असं बरं लागते. गोड्या गिड्या गरम गरम राहते, पोटात जरासं गरमही जास्त लागते. तू तयारी कर, नेऊन दे तिला, घेऊन जा तिच्या आईच्या घरी पोचून द्या. जास्त काही वेळ करजा नका, 2 जण याले लवकर यायचा बापा दिवसाच्या आत घरी. हो आम्ही 2 जण लवकरच येतो. कसं आहे त्याच्या आत आलेलं बरं. तर या डॉक्टरनं गोळ्या दिल्या आपल्याला तर बरं लागते. आपण तर डॉक्टर सोबत खोटं बोललो, पण आता हे तर गोळ्या येईन, एवढ्या मोठ्या गोळ्या आणल्या आपल्या येईन, तर काय करायचं आता. ह्या गोळ्या कशा घ्या, नाही तर यायच्या देखता घेतल्या तर अधिक हे माझ्या लक्ष ठेवा, आणि हे घरीच तर नाही राहत. लक्ष ठेवायला हेही बरं झालं. आता मी काय करतो, याच्यातली गोळी घेतो फेकून देतो इथून खिडकीमधून. कोणाला काय माहीत पडते, नाही ते एखाद्या पाण्यात बाथरूममध्ये मी विरघळून टाकून देतो. मला तर गोळ्या लागणार नाही ह्या, आणि मी कसं काय घेणार आहे या गोळ्या खिडकीतून फेकल्या तर कोणाला दिसू शकते, एक गोळी फेका लागल. पण ते दिसली म्हणजे अधिक प्रॉब्लेम होईल ना. त्याच्या कशा काय करतो, पाण्यात मुरवतो आणि ते सोडून देतो नालीमध्ये आपल्या बाथरूमच्या. असंच करते, तेच बरोबर होते. मग ही कामवाली बाई किती दिवस येणार नाही, तर जेवढ्या दिवस कामवाली येत नाही तोपर्यंत मलाही काही ना काही बहाणा सुचाच लागल ना. तोपर्यंत मला तब्येत बरोबर नाही करा लागते. पण बहाणा सुजून किती मग कोणाच्या लक्षात येईपर्यंत असं तर काही करू शकत नाही बाई. आधी आई वगैरे येईन तर दिसून आपण त्याला आराम करताना दिसलं पाहिजे ना. नाही राणी ताई म्हणे दिसत असून तर पाय म्हणे, नाही तर राहू दे म्हणे, आम्ही घेऊन देतो म्हणे तुम्हाला कपडे. म्हणून मग आल्या नाही ताई. सोय का राणीनं तर माय प्लॅन फ्लॉप केला माय प्लॅन. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.